नमस्कार, मायल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत RCS 2.0मध्ये जे नवीन ऑप्शन मिळालेले फेस ऑथेंटिकेशनचे ते कसे वापरावे. म्हणजे आपल्याकडे ज्या ऑलरेडी रजिस्टर आहेत किंवा ज्या नवीन रजिस्टर करायचे आहेत आपल्याला, त्यांचे आता फेस ऑथेंटिकेशन करणे हे मॅन्डेटरी झालेले आहे. वरच्या गाईडलाईननुसार हे आपल्याला 15 मार्चपर्यंत कंप्लीट करून घ्यायचे आहे. त्यानंतर पण हे कंटिन्यू असणार आहे. फक्त आता जे अनमोल ॲप आहे त्यावरती आपलं फंक्शन अजून स्टार्ट झालेलं नाही आहे. तर तुर्तास आपल्याला या पोर्टलवर आपल्याला हे फेस ऑथेंटिकेशन करायचे आहे. चला तर मग लॉग इन झाल्यानंतर हे आपलं डॅशबोर्ड ओपन झालं आहे. इथे बेनिफिशियरीवर क्लिक करून घेऊया. बेनिफिशियरीवर क्लिक केल्यानंतर आता आपण बघू शकता कोपऱ्याला बघा ॲड बेनिफिशियरी आहे. जर मला नवीन बेनिफिशियरी फेस ऑथेंटिकेशनने नोंदवायची असेल तर ते आपण कशी करायची हे फक्त एक ओव्हरव्ह्यू दाखवून देतो मी आपल्याला. ॲड बेनिफिशियरीवर क्लिक केलं आहे मी. क्लिक केल्यानंतर बघा इथे फिमेल किंवा मेल जे आपण निवडणार आहे ते. त्यानंतर बघा आपले ऑप्शन दिसत आहे आभा नंबर, आधार कार्ड, फोन नंबर, फेस ऑथेंटिकेशन आणि टेम्पररी रजिस्ट्रेशन. तर फेस ऑथेंटिकेशनने आपण ते करू शकतो. परत एकदा दाखवतो. हे फेस ऑथेंटिकेशनचे नवीन ऑप्शन आपल्याला इथे मिळालेलं आहे. तर फेस ऑथेंटिकेशनने एकदम सोपे जाणार आहे आपले काम. थोडीफार मॅन्युअली आपल्याला एंट्री करावे लागतील तिथे. या अशा प्रकारे आपण नवीन ANC या इथे नोंदवता येईल आपल्याला. तर चला, आपल्या ANC किंवा PNC या इथे दिसत नसतील तर आपल्याला ही मागची मी प्रोसेस आपल्याला कळवलेली आहे की RCS 1.1मधून RCS 2.0मध्ये डेटा कसा फेच करावा किंवा कसा घ्यावा. तर आपण इथे आपल्याला जो सर्च बार मिळालेला आहे वर ऑल बेनिफिशियरीच्या खाली, तर त्या ठिकाणी आपण तो जो जुना RCS नंबर आहे आपला तो आपण तिथे पुट करून आपण ती ANC किंवा PNC आपण इथे ॲड करू शकतो. तर ते ॲड केल्यानंतर त्याच्या सर्व्हिसेस किंवा त्याचे फेस ऑथेंटिकेशन हे बाकी असेल तर हे आपल्याला आता पूर्ण करून घ्यायचे आहे. यापुढे ते मॅन्डेटरी असणार आहे फेस ऑथेंटिकेशन. इवन आभा नंबर जरी जनरेट असला तरी ते आपल्याला करून घ्यायचे आहे. तर चला, आता आपण एका बेनिफिशियरीवर क्लिक करून घेऊया. ओके, आता बेनिफिशियरीवर क्लिक केलं आहे. आता इथे आपल्याला इथे फेस ऑथेंटिकेशनसाठी नेमकं कुठे क्लिक करायचं आहे एवढी सगळी तिची डिटेल दिसते. पण आता त्याचे फेस ऑथेंटिकेशन कसं करायचं परत एकदा येतो. सॉरी. हे बघा, आता आपल्याला इथे एक ऑप्शन दिसत असेल या पेजवर रिऑथेंटिकेट. जिथे आपला आभा नंबर आहे तो व्हेरीफाईड दिसतो आहे. त्याच्या खाली रिऑथेंटिकेट पिंक कलरमध्ये जे ऑप्शन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. थोडं स्लो होतं आहे, काही अडचण नाही. हे ऑलरेडी व्हेरीफाईड दिसते बघा. तर इथे रिऑथेंटिकेटवर मी क्लिक करतो आहे. थोडं नेटवर्क इश्यूमुळे थोडं स्लो चालतं आहे कम्प्युटर किंवा जी साईट आहे ती आपली. ठीक आहे, ओके, ओपन झालं आहे. आता इथे बघा व्हेरीफाय विथ फेस ऑथेंटिकेशन. आता इथे पहिले विचारलं आहे आपल्याला एंटर आधार नंबर. आता आधार नंबर त्या बेनिफिशरीचा जो आधार नंबर आहे तो आपण इथे टाकून घेऊया. थोडं बघून टाकण्यात वेळ लागेल मला. नंतर दुसरा ऑप्शन आहे एंटर आधार नेम. जे आधार कार्डवर जे एक्झॅक्ट नेम आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे. स्पेलिंग मिस्टेक असतील ते चेक करून घ्यायचे, करेक्शन करायचे. त्यानंतर तिसरा ऑप्शन मोबाईल नंबर लिंक विथ आधार. जो आधारवर मोबाईल नंबर लिंक असेल तो आपल्याला इथे टाकायचा आहे. हे टाकून झाल्यावर खाली कन्सेंट प्रोसेसवर आपल्याला क्लिक करायचे आहे.
कन्सेंट प्रोसेसवर क्लिक केल्यानंतर इथे सिलेक्ट ऑल ऑप्शन आहे, त्यानंतर सबमिट नंतर कंटिन्यू म्हणायचे आहे. कंटिन्यू म्हटल्यानंतर आता हे पेज आपल्याला जनरेट झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला काय काय आवश्यक आहे काय काय नाही ते मी आपल्याला सविस्तर सांगणार आहे. आणि पुढे थोडं कन्फ्युजन वाटेल काही पण मग मला मोबाईलचा यूज करावा लागणार आहे याच्यामध्ये. तर माझी साईट पण जी आहे ती मी मोबाईलवर पण यूज करणार आहे, त्यामुळे कन्फ्यूज होण्याचं काही कारण नाही आहे. RCSची साईट सगळीकडे सेम असणार आहे. हे बघा, आता यासाठी काय आपल्याला काय काय महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात पहिले डाउनलोड दी ॲप. आपला ॲप स्टोअरवर जाऊन आभा ॲप जे आहे ते आपल्याला डाउनलोड करायचे आहे. मी मोबाईलवर दाखवणारच आहे आभा ॲपचा सिम्बॉल कसा आहे. त्यानंतर इथून आपण व्यवस्थित हे स्टेप समजून घ्या, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. तर त्यासाठी बघा हे प्रोसेस दिलेली आहे, स्टेप्स टू फॉलो. तर त्यामध्ये पहिली स्टेप काय आपली, सिलेक्ट जनरेट QR ऑन द राईट पेन. राईट पेन म्हणजे तुमच्या उजव्या साईडला हा जो स्क्वेअर दिसतो आहे आपल्याला, चौकोन दिसतो आहे, त्या साईडला एक गुलाबी कलरमध्ये एक ऑप्शन आहे जनरेट QR. तर ते तिथे आपल्याला क्लिक करावं लागणार आहे. पण याला 10 मिनटाची टाईम लिमिट असणार आहे. तर 10 मिनटाच्या आत आपल्याला ते पूर्ण करायचे आहे. आता या सगळ्या स्टेप आपण पाहून घेणार आहोत. हे जनरेट QRला आपण क्लिक केल्यानंतर आपला तो कोड जनरेट होणार आहे. तर त्यासाठी आपल्याला तेव्हा आभा ॲपची गरज पडणार आहे. नंतर दुसरी स्टेप काय आहे आपल्याला, दुसरी स्टेप पण आपण बघून घेऊया. तर ओपन द आभा ॲप. हा QR कोड जनरेट झाल्यानंतर आपल्याला आभा ॲप आपल्या मोबाईलमध्ये किंवा दुसऱ्याच्या मोबाईल असेल कोणाचा, तर त्या ठिकाणी आपण ते ओपन करून घ्यायचे आहे. मी सांगेल आपल्याला, कारण की पुढे मोबाईलमध्ये मी दाखवणारच आहे आपल्याला सगळं की कसं हे होणार आहे प्रोसेस पुढची. पण त्या पहिले अगोदर आपण हे प्रीरिक्विजिट जाणून घेऊया महत्त्वाच्या गोष्टी. तर तिथे ओपन करायचं आहे आपल्याला आभा ॲप. त्यानंतर आभा ॲप ओपन केल्यानंतर आभा ॲप ओपन करता तिथे वरच्या डाव्या कोपऱ्याला त्याच ठिकाणी एक सिम्बॉल असणार आहे आपल्याला, तो मी दाखवलाच आहे आपल्याला. तर त्या ठिकाणी स्कॅनरचा सिम्बॉल आहे. तर त्या स्कॅनरने त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला हा QR कोड स्कॅन करायचा आहे. तर बऱ्याच ठिकाणी कम्प्युटर नसणार आहे सब सेंटरला, किंवा फंक्शन असतील किंवा नॉन फंक्शनल बऱ्याचशा गोष्टी, किंवा नेटवर्कचे इश्यू असतील आपल्याला. तर आपण मोबाईलमध्ये हे ॲप्लिकेशन ओपन करू शकतात, किंवा आपला RCS पण आपण तिथे करू शकतात, किंवा आउटरीच सेशन असतील त्या ठिकाणी आपण हे हँडल करू शकतात. त्यामुळे असं एवढं हार्ड नाही आहे आपल्याला करण्यासाठी. आता आभा ॲप ओपन झाल्यानंतर आता पुढची स्टेप आपली असणार आहे. तर त्या ठिकाणी जो आपला QR कोड आहे तो आपल्याला स्कॅन करायचा आहे. त्या सिम्बॉलला क्लिक केल्यानंतर तिथे आपण तो QR कोड स्कॅन करणार आहोत. स्कॅन केल्यानंतर आता बऱ्याच जणांच्या मोबाईलमध्ये प्रॉब्लेम असू शकतो, किंवा आधार RD सर्व्हिस जी असते ती एनेबल नसते कोणाच्या मोबाईलला. तर ती पण प्रॉब्लेम यांनी सॉल्व करून दिला आहे. म्हणजे ऑटोमॅटिकली तो तुम्हाला आधार RD सर्व्हिस जी आहे त्यावर तो घेऊन जाईल आणि ते ॲप आपल्याला इन्स्टॉल करायला सांगेल. फारसं हार्ड नाही आहे. आणि सहसा बाकी आपल्या कर्मचाऱ्यांना आधार RD सर्व्हिस हे ऑलरेडी असेलच त्यांच्या ह्याच्यात, कारण की फेस रीडिंग ही ते ऑलरेडी करत आहेत. यानंतर आता पुढची स्टेप काय, 5वी स्टेप. आता आधार RD सर्व्हिस जी आहे ती त्या QR कोडला जेव्हा कॅप्चर करेल त्यावेळेस ती ऑथेंटिकेशनसाठी वरच्या सर्व्हरला पाठवेल. ऑथेंटिकेट झाल्यानंतर मग पुढे काय आपल्याला तो सक्सेसफुलीचा मेसेज येतो. तो मेसेज मी आपल्याला दाखवणार आहे ते कशा प्रकारे तो मेसेज येतो. पुढे आता कम्प्युटरवरून मी तुम्हाला मोबाईलमध्ये घेऊन जाईल, कारण की आपल्याला ते पण बघायचे की मोबाईलमध्ये आपण RCS बरोबर आभा पण आपण हँडल करू शकतो. या 5व्या स्टेपला काय नाही सक्सेसफुलीचा मेसेज असणार आहे. त्यानंतर 6वी स्टेप आहे, जो आपण जे QR कोड स्कॅन केलेला आहे, त्यानंतर ऑथेंटिकेशन हे सक्सेसफुल झालेलं आहे. त्यानंतर अजून एक प्रॉम्प्ट मेसेज येतो आणि त्यावेळेस तो आपला आभा नंबर हा जनरेट होतो. ते मी दाखवलंच आपल्याला. यापुढे आपण स्टेप बघूया कशा प्रकारे आभा क्रिएशन हे
फेस ऑथेंटिकेशनने केले जाते. आता आपण या पुढच्या प्रोसेसला लागूया. इथे जनरेट QR कोड आहे. आता या जनरेट QR कोडवर आपण क्लिक करून घेऊया, जेणेकरून आपण तो आभा ॲप वापरून आपण तो स्कॅन करू शकू. तर मी आता इथून मोबाईलचा वापर करणार आहे, त्यामुळे RCSची साईट पण आपण मोबाईलवर पाहणार आहोत. त्यामुळे आपण विचलित न होता ते व्यवस्थित पाहून घ्या. हे बघा आता तर मोबाईलला आता हा QR कोड जनरेट झाला आहे. QR कोड जनरेट झाल्यानंतर मी आता मोबाईलवर आलो आहे. मोबाईलवर पण आता इथे आभा ॲप आहे. आभा ॲपला आपण क्लिक करून घेऊया. आभा ॲपला क्लिक केल्यानंतर आता आपल्यासमोर हा असा इंटरफेस समोर दिसतो आहे. तर आता या इंटरफेसच्या इथे कोपऱ्याला बघा डाव्या साईडला स्कॅनचे बटन आहे. त्या स्कॅनच्या बटन आपण क्लिक करून घेऊया. क्लिक केल्यानंतर इथे खाली कंटिन्यू म्हटलं आहे, तर कंटिन्यूवर आपण क्लिक करायचं आहे. परत एकदा कंटिन्यूवर आपण क्लिक करून घेऊया. आता कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर कॅमेरा ओपन होतो आपला. आता कॅमेरा ओपन झाल्यानंतर आपल्याला तो QR कोड आपल्याला स्कॅन करून घ्यायचा आहे. हे बघा आता QR कोड जनरेट झालेला आपण तो स्कॅन करून घेऊया. स्कॅन लगेच होतो, त्यामुळे काही वेळ लागत नाही. आणि नंतर आता जो आपला लाभार्थी आहे त्याचा फेस आपण इथे ऑथेंटिकेट करून घेऊया. हे बघा ओके, इथे लाभार्थीचा फेस ऑथेंटिकेशन झालं आहे. इथे सक्सेसफुलीचा मेसेज येतो. परत हा एक मेसेज येतो, फेस कॅप्चर्ड सक्सेसफुली. याचा मी स्क्रीनशॉट काढून ठेवतो आहे. हे झाल्यानंतर आता आम्ही RCS साईडला जातो. आता इथे आपण बघू शकता QR कोडच्या खाली आता ग्रीन कलरची लाईन दिसत आहे. थोडं झूम करतो मी याला. झूम केल्यावर आपल्याला व्यवस्थित दिसेल की एक्झॅक्ट प्रोसेसमध्ये काय दाखवते. व्हेरीफाईंग ऑथेंटिकेशन. आता हे व्हेरीफाईंग ऑथेंटिकेशन झाल्यावर जेव्हा व्हेरीफाय होईल तर यानंतर असं स्टॅटस येईल आपल्याला, व्हेरिफिकेशन कंप्लीट. आता या ANC जी आहे तिच्या नावामध्ये मला त्रुटी आढळल्या आहेत, जो RCS डेटा आणि ABDM डेटा. आता इथे फक्त कॅपिटल लेटरमध्ये RCS डेटामध्ये नाव आहे तिचं, आणि ABDMवर तो बाकी पहिले लेटर कॅपिटल बाकी स्मॉल आहेत, आणि जन्मतारखेमध्ये थोडा बदल आहे. पण काही अडचण नाही. इथे येस म्हणायचं आहे आपल्याला. येस म्हटल्यावर ते सबमिट होऊन जाईल. त्यानंतर वर एक प्रॉम्प्ट मेसेज येईल आपल्याला. आपण बघू शकता, हे बघा फेस ऑथेंटिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे आपलं, असा मेसेज आपल्याला येईल. हे बघा त्याच्यात वेळ आणि टाईम डेट पण देत होतो आपल्याला. आता कोणत्या लाभार्थीचे फेस ऑथेंटिकेशन झालेलं आहे हे बघण्यासाठी आपल्याला या डॅशबोर्डवर यावं लागेल. इथे ब्ल्यू डॉट दिसत असेल बघा आपल्याला पिक्चरच्या समोर, म्हणजे याच्या फेस ऑथेंटिकेशन हे झालेलं आहे. अशा सोप्या पद्धतीने आपण फेस ऑथेंटिकेशन करावे. धन्यवाद.